साष्टांग प्रणाम पूजनीय वारकरी बंधू, श्रद्धेय मातृशक्ती, मला बरं वाटलं. मी म्हटला होता रात्री 11:30 बोलाले दादाने, मी ज्या ठिकाणी होतो दादाने म्हटला होता की 12 पर्यंत तुम्ही येऊ शकता. मी म्हटलं एकदा फोन करूया काय, म्हणजे हुमनाबाद मध्ये पूज्य जगद्गुरांचा कार्यक्रम होता. ते कार्यक्रम संपून 11:00ला आम्ही तिथून निघाला. एकदा मी सांगितलं की एकदा विचारून बघा दादाला फोन करून. तो म्हटले येऊ शकता. म्हणजे चला, माझ्यासोबत आमचे कार्यकर्ते होते, माझ्यासोबत आमचे कार्यकर्ते होते. आणि आज 26 तारखेपर्यंत आहे. तर मी त्यांना म्हटलं की मी आजचा डेट दिलाय त्यांना. उद्याचा डेट गाणगापूरची दत्तात्रेयचं आहे. आजचं काम आजही संपूया. आम्ही जाऊन महाराजांच्या 2 गोष्टी ऐकूया. चला आम्हाला आलाय. अगदी चांगलं वाटलं मला. मी राजकारणी आहे, पण 10%चं राजकारणी आहे. 90% मी कट्टर सनातनी आहे. हे मी कट्टर सनातनी आहे समजा. हे जे आपल्या लोकांना माहिती व्हायसाठी माझा समय संपला, त्यामुळे मी चुनावामध्ये पडला. आता कळतोय की वास्तविक बिदरला कोण पाहिजे होता. एक कट्टर सनातनी पाहिजे होता का, आणि कोण पाहिजे. आता कळत आहे. लोक म्हणत आहे आम्ही चूक केलं असं म्हणत आहे. 35 वर्ष सनातनचं निष्ठानं सेवा केले. बहुतेक माझ्या अंगावर इतके केस झालेले आहेत महाराज. मी कमीत कमी सनातन धर्माच्या रक्षासाठी 10 ते 15 वेळेस जेलला गेलेलो आहे. बरेच वेळे काठी. मला स्वाभिमान वाटतोय माझ्या धर्मासाठी काम करणं, माझ्या लोकांसाठी काम करणं. मला स्वाभिमान वाटतोय. आज मी म्हणतो की नरसिंह धरणाची 114 एकर जमीन वाचवायसाठी माझ्या अंगावर इतके काठ्या पडले, आणि काट्या आम्ही सहन केला. त्यामुळे क्षेत्र झरणी नरसिंह स्वामीची 114 एकर जमीन वाचली. हे आम्ही स्वाभिमानाने सांगतो. आणि इलेक्शन मध्ये मी सांगितलं होता कोण कुठे जाणार मला माहित नाही. मला पण माहिती नव्हतं 10 घरच्या माणसाला तिकीट देणार म्हणून भाजपसारखी पार्टी. मी इथलंच आहे जनवाडचं. 10 घरच्या माणसाला तिकीट देणारी पार्टी ती तिकीट देईल मला माहिती नव्हतं. बोलावले तू जा रे बाबा सनातनी इलेक्शनला जा म्हटलं. 25 दिवसामध्ये जितका माझा प्रयत्न करायचा होता मी केला. त्या टाइमला माझ्या लोकांना मी एवढंही सांगितलं होता की हे 25 दिवसामध्ये मी किंवा जितू द्या किंवा हरू द्या, पण पुढले 5 वर्ष तुमचं सेवक म्हणून राहतो. आणि आज प्रामाणिकपणे मी सांगतो या रातचे 12 वाजले. सकाळी माझा 5 वाजता दिवस आरंभ होत आहे आणि रात्री 12:01 पर्यंत मी असंच फिरत राहतो. असंच. आणि पांडुरंगाच्या कृपेने माझ्या तोंडावर कुठंही वाटत नाही की हे झोपलंय का नाही म्हणून. असंच दिसतो मी. काय म्हणजे मी पण पूर्ण एकादशी करणारा माणूस आहे. एकही एकादशी सोडत नाहीये. माझ्या घरी म्हणते दुसऱ्या एकादशीला मी काहीतरी उपीट खाणार, पण एकादशीला फक्त फळवर राहणार मी. एवढा नारायणाचा भक्त आहे. आणि ह्या 2 वर्षामध्ये आपल्या समाजासाठी मी जेवढी सेवा करू शकतो तेवढं सेवा केलेला आहे. आणि जे गोष्ट मी म्हणला मी क्षत्रिय आहे महाराज, आणि क्षत्रियाची गोष्ट असती आहे क्योंकि माझे प्रभू राम आहे. आणि रामचा शब्द काय, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए.
आणि जे मी बोललाय त्याला मी केलाय. मी 40 वर्षांना बिदर मध्ये क्रांती गणेशचं मंदिर थांबला होता, तिथं मंदिर झाला नव्हता. मी लोकांना म्हटलं की त्यामध्ये काही होऊ द्या, तुमचं मन आहे की तर भव्य मंदिर बनायला पाहिजे. चुनावच्या नंतर मी तुमच्याकडे येईन. आणि आषाढ एकादशीला मी त्यांना फोन केला. त्यामध्ये लास्ट 13 तारीखला माझे 2 वर्ष संपले महाराज. आषाढ एकादशीला मी फोन केला, क्रांती गणेशच्या लोकांना सांगितलं, बाबा तुम्ही विसरलात, मी विसरला नाही. आता आम्ही मंदिराचं काम सुरू करूया. आणि आषाढ एकादशीला बाबा आम्ही बोर टाकला. मी आणि माझी धर्मपत्नी बोरची पूजा केली. गणपतीच्या आशीर्वादानं 3.5 इंच पाणी लागलं. आणि त्या ठिकाणी पूजा करून मी म्हटलं की इथं भव्य मंदिर व्हायला पाहिजे. हिंदुवाची सनातन धर्माची आस्था क्रांती गणेशची राहतीय, त्यामुळे तिथं मंदिर व्हायला पाहिजे. आणि आम्ही काम केलं 6 महिन्यामध्ये महाराजी. इलेक्शनच्या 6 महिन्यामध्ये तिथं भव्य मंदिरचं निर्माण झालं. आता जाऊन तुम्ही क्रांती गणेशचं मंदिर बघू शकता आणि दर्शन घेऊ शकता. हे आमची गोष्ट आहे, ज्या आम्ही गोष्ट दिला आणि मंदिर निर्माण झाला. आणि ह्या 2 वर्षामध्ये माझ्या लोकांसाठी जेवढं काम जिथून MLA करत नाही तेवढं काम मी करत आहे. प्रत्येक गावाला जे त्यांच्या कष्टामध्ये सुखामध्ये मी जात आहे. किल्ल्याच्या आतमध्ये भवानीचं मंदिर आहे, त्याच्यावर कळस पाणीनं झरपत होता. मी म्हटलं सरकारनं कितीही केस माझ्यावर करू द्या, आपल्या आईच्या डोक्यावर कळस व्हायला पाहिजे. आणि मला 4 ते 5 नोटीस सरकारनं दिली, पण किल्ल्याच्या आतमध्ये मी आईचं कळस केला. आज मी 40 कळस बसून 40 धाकटे कळस बसून मंदिरचं भव्य कळस किल्ल्यामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि 20 ते 25 मंदिरचं काम बिदरमध्ये चालू आहे महाराजजी. मी म्हटला होता मला सर्वापेक्षा मोठं काम माझ्या सनातनचा, माझ्या मंदिरांचं आहे. आणि त्याप्रमाणे मी मंदिरांचं काम करत आहे. त्याच्यासोबत समाजाचं सुख असू द्या, दुःख असू द्या, मी त्याच्यामध्ये फिरत आहे. माझं लक्ष आहे की ह्या 5 वर्षामध्ये प्रत्येक आमच्या लोकांना ईश्वर सिंगची सेवा काय ते कळाली पाहिजे. त्यामुळे आता बघितलं ना, मी रात्री 12ला मी पण इथं आला. मी समाजाला सांगितलंय कोणतंही कष्ट तुम्हाला येऊ द्या, बिदरला कष्टाचं आहे महाराज. 40% मुसलमान आहे, 40 ते 45% मुसलमान आहेत. आणि तसल्या ठिकाणी आमचे लोक आहेत. आणि समजे आमच्या लोकांना मी सांगतो की कुणालाही घाबरायची आवश्यकता नाही आहे. स्वाभिमानानं तुमच्या माथ्यावर टिळक लावा आणि स्वाभिमानानं आपल्या माथ्यावर भस्म लावा. स्वाभिमानानं तुम्ही विभूती लावा. तुम्हाला काही धक्का होत नाही. त्या बिदरमध्ये ईश्वर सिंग ठाकूर जिंदा आहे. आज मी सांगतोय बिदरमध्ये की कोणी घाबरायची आवश्यकता नाही आहे. तुमचा मुलगा ईश्वर सिंग जिंदा आहे. आणि मी जिंदा जोपर्यंत माझे सनातन धर्मावर कोणीही वाकडा डोळा ठाणू शकत नाही. हे पांडुरंगाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. एवढ्या धैर्याने मी सांगतो. त्याप्रमाणे मी चालतो महाराजजी. आणि आता पुढे का ईश्वर सिंग कशासाठी? पुढच्या राजकारणासाठी नाही. मला राजकारणाची गरज नाही आहे. मला फक्त माझे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचे सनातनचं काम केलं ते काम तेही काम मला करायचं आहे. त्याला सोडून मला कोणतंही काम करायचं नाही. पुढे मी चुनाव इलेक्शन मध्ये येणार त्याचा बी मला नाहीये महाराज. मी जिवंत असोपर्यंत माझा सनातन समाज स्वाभिमान सीना ठोकणं जगायला पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. आजच माझं एक घटना घडली ते सांगून मी 2 वर्ष संपवतो की वर्क बोर्डचा बडा भारतामध्ये प्रोटेस्ट चालू आहे.
कानून वापस घ्यायला पाहिजे. बिदरमध्ये पण 24 तारखेला होणार आहे. माझ्या कानावर पडला. माझ्या कानावर येताच की मी जाऊन DC साहेबांना सांगितलं, ह्या वक्फ बोर्डच्या नावावर सनातन लोकांच्यावर हमले होऊ लागले. बंगालमध्ये सनातन लोकांचा मारण होऊ लागलाय. त्यामुळे बिदरमध्ये कोणतेही रॅलीला तुम्ही परमिशन देऊ नये म्हणून सांगितलंय आणि DC ला मेमोरंडम पण दिलेला आहे. आणि उद्या पत्रिका गोष्टी पण करणार आहे. उद्या पत्रिका गोष्टी पण करून सरळ सांगणार आहे की एक बी सनातनच्या घरावर दगड पडला त्याचा मोठा फरक पडणार आहे. हे मी टाळ ठोकून उद्या सांगणार आहे महाराज. जर ते मोठा प्रोटेस्ट केले, ते 10,000 अटले, तर बिदरमध्ये 25,000 सनातनीयांचा मोठा प्रोटेस्ट मी करणार आहे. वक्फ बोर्डचं कानून जे मोदीने केलेलं आहे ते चांगलं आहे, देशाला चांगलं आहे म्हणून मी सांगणार आहे. त्यामुळे आम्ही काम करत आहे. आई लोकांना, आमच्या वडिलांना मी सांगतो, तुमचा कोणताही कष्ट असू द्या, काही काम असू द्या, बिदरमध्ये तुमचा मुलगा बसलेला आहे. बिदरमध्ये 24 तास कोणी राजकारणी फोन उचलताय नाही उचलताय मला माहिती नाही. तुम्ही रात्री 2 वाजता बी फोन करा, 3 वाजता बी फोन करा, 4 वाजता बी फोन करा, तुमचा मुलगा तुमचा फोन उचलणार. चाहे तुम्हाला दवाखान्याची गरज आहे, चाहे तुम्हाला पोलिसांमध्ये काही समस्या आहे, चाहे तुम्हाला काही गरज आहे, तर तुमचे मुलाचा नंबर चालू असतो. मी बोलून बोलून जाणारा माणूस नाहीये. काय की मी क्षत्रिय आहे. क्षत्रिय जे बोलतोय आणि तो करतोय. त्यामुळे तुम्हाला संध्याला विनंती करून थोडा समय घेतला महाराजींनी. संध्याला विनंती करून 27 तारखेला मी 2 मूर्ती बसवल्या महाराज. एक क्रांतीवीर संगोली राणाची माळेगाव मध्ये मूर्ती बसवून आहे. ह्या देशासाठी काम करणार आहे. त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि सनातन धर्माची रक्षा करणारे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण मी बसवला आहे. ते मिर्जापूरमध्ये बघू शकतात. एक सनातनी जेव्हा मूर्ती देतोय तर मूर्ती कसं दिसतंय. आणि 27 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीचं अनावरण आहे. मी समजायला उतरवून देतो. मिर्जापूर इथंच आहे. तुम्ही या आणि आमचे छत्रपती आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अनावरण कार्यक्रमामध्ये भाग घ्या. आणि ह्या 3 वर्षामध्ये, पुढल्या 3 वर्षामध्ये मी माझ्या हाताने जितकं होईल तेवढं आपल्या सनातनचे महापुरुषांचं काम करणार आहे महाराजी. आणि बिदरमध्ये अक्कमादेवीचं पण मूर्ती बसवला आहे. आणि या 3 वर्ष पण मी काम करणार. पुढे चुनाव इलेक्शनला येईल नसता न येईल, पण ह्या 3 वर्ष मध्ये मी माझं जितकं सनातन धर्माचं काम करायचं आहे तेवढं करतो म्हणून तुमच्या सर्वांच्या पुढे आश्वस्त करू. काय कीर्तामध्ये थांबलं तर खोटं सांगू नये. आणि ईश्वर सिंग खोटं सांगत नाही हे बिदरचे समजे सनातनीला माहित आहे. मी खोटं सांगणार माणूस नाहीये. त्यामुळे म्हटलं मी जर गोष्ट दिला तर माझा प्राण पण देईन, पण माझ्या गोष्टीवर मी चालणार माणूस आहे. माझे वडील पण टीचर होते. मी काय मोठे घराचा मुलगा नाहीये. माझे वडील टीचर होते. ह्या बाजूमध्ये बरेच गावाचे लोक माझे वडिलाचे हातामध्ये शिकलेले आहेत. बरेच. आणि माझे वडील पण जनवाडमध्ये असून वारजोर पर्यंत लोक म्हणत होते एक चांगले शिक्षक आहेत म्हणून. आणि त्यांच्या माध्यमाने मी जन्म घेतलेला आहे. आणि माझे वडील जे चांगलं काम केले ते त्यांना बघून मी आपल्या सनातनचं काम करत आहे. एवढं म्हणून मी तुमच्या सोबत आहे. तुमच्या कष्टामध्ये, सुखामध्ये, कशामध्ये आठवण करा. काही भियाची गरज नाहीये. भरपूर ताकद आहे माझ्याकडे आणि सर्वांना मदत करण्यासारखी ताकद आहे. तुमचा सेवक म्हणून मी सेवा करत राहतो आणि मरजोपर्यंत
आपल्या पांडुरंगाची, आपल्या नारायणची, आपल्या सनातन धर्माची सेवा करत राहतो. म्हणून तुमच्या महाराजांच्या चरणी, तुमच्या समजांच्या चरणी दोन गोष्टी संपवतो. धन्यवाद. मराठीत बोलणार, थोडी येत्या मराठी चुकले तर क्षमा करा.